नमस्कार मंडळींनो, आज आपण बनवणार आहोत आवळा पुदिन्याची कँडी। त्यासाठी पुदिन्यात मी आलं आणि आवळा किसून घातला आहे, छानपैकी बारीक करून पाणी घालून त्याचा रस गाळून काढलेला आहे आणि रस थोड्या वेळ बसू द्यायचा आहे। मग त्याच्या वरचं पाणी काढून टाकायचं आहे, हे बघा अशा पद्धतीने। आणि खालचा घट्ट रस त्याच्यात राहू द्यायचा आहे, कारण आपल्याला कँडी बनवायची आहे, बरोबर ना। हे बघा अशा पद्धतीने। आणि आवळा हा सर्वात उपयुक्त आहे केसांसाठी, रोगप्रतिकारक आहे, डोळ्यांसाठी चांगला आहे, सी विटॅमिन्सचा खजिनाच आहे तो पूर्ण। त्याच्यामुळे आवळ्याचा वापर आपल्या जेवणात कुठल्या ना कुठल्या प्रकारे असला पाहिजे। आता आपण याच्यात साखर आणि मीठ घालून छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण ट्रेमध्ये पुदिन्याचे पानं खाली घालून त्यावरती रस घातला आहे, कारण आपल्याला त्याची कँडी बनवायची आहे। बघा कशा प्रकारे, म्हणजे हे क्यूब्स आपण कधी पण काढून त्याच्यापासून आपण ज्यूस बनवू शकतो। आणि हव्या त्या प्रमाणात ते क्यूब्स घेऊन त्याच्यात पाणी मिक्स करून अशा रीतीने साखर आणि मीठ घालून आपण ते चविष्ट बनवू शकतो। त्यात थोडासा लिंबाचा रस घातल्यामुळे आणखीनच सी विटॅमिन्स छान मिळतं। बघा अशा प्रकारे हे क्यूब्स घालायचे ज्यूस आणि वाटेल तेव्हा आपण ज्यूस मिळवू शकतो तयार करून, आणि दिसायला पण सुंदर दिसतं ते। उन्हाळ्यात त्याचा वापर अतिशय उपयुक्त असणार आहे, तहान भागणार आहे, किडनीच्या आजारापासून आपण ते कँडी रिलीफ मिळणार आहे आणि मेन म्हणजे उन्हापासून संरक्षण मिळणार आहे, सी विटॅमिन्समुळे ऊर्जा मिळणार आहे, थकवा जाणार आहे। त्यामुळे उत्तम प्रतीचा हा स्रोत आहे ज्यूस म्हणजे। आणि आपण तो केव्हाही घेऊ शकतो, अगदी नॉर्मल पाण्यात सुद्धा हे क्यूब्स टाकून आपण घेऊ शकतो, किंवा नंतर उन्हाळ्यात आपण त्याच्यात बर्फ घालून पण अतिशय थंड पेय म्हणून त्याचा वापर करू शकतो। कसं वाटतंय तर सांगा। शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक